संतोष देशमुख हत्या प्रकरणाची थोड्याच वेळात बीड न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम या सुनावणीला उपस्थित राहणार आहेत। सुनावणीला जाण्यापूर्वी धनंजय देशमुख हे उज्ज्वल निकम यांच्या भेटीसाठी दाखल झालेत, तर सीआयडीचे आयपीएस डॉक्टर बसवराज तेली देखील उज्ज्वल निकम यांच्या भेटीसाठी शासकीय विश्रामगृहात दाखल झालेत। उज्ज्वल निकम हे बीड जिल्हा न्यायालयात सुनावणीसाठी पहिल्यांदाच उभे राहणार आहेत। 11:30 ते 12च्या दरम्यान सुनावणीला खरं तर आता सुरुवात होईल आणि सर्व आरोपींना न्यायालयात व्हीसीद्वारे हजर केलं जाईल की प्रत्यक्ष आणणार याची उत्सुकता आहे। दोषारोपपत्रामधील माहिती मागच्या वेळेस आरोपीच्या वकिलांनी मागितली होती ती देखील दिली जाणार आहे। तर आपण पाहतोय संतोष देशमुख हत्या प्रकरणाची अगदी थोड्याच वेळात बीड न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम या सुनावणीला उपस्थित राहणार आहेत। सुनावणीला जाण्यापूर्वी धनंजय देशमुख हे उज्ज्वल निकम यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत, तर सीआयडीचे आयपीएस डॉक्टर बसवराज तेली हे देखील उज्ज्वल निकम यांच्या भेटीसाठी शासकीय विश्रामगृहात दाखल झाले। धनंजय देशमुख यांनी उज्ज्वल निकम यांची भेट घेतलेली आहे। देशमुख हत्या प्रकरणाची आज सुनावणी पार पडणार आहे। दरम्यान उज्ज्वल निकम हे पहिल्यांदाच न्यायालयात हजर राहणार आहेत। देशमुख हत्या प्रकरणाची ही आज सुनावणी महत्त्वाची पार पडणार आहे। त्यापूर्वी धनंजय देशमुख म्हणजेच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी उज्ज्वल निकम यांची भेट घेतली आहे। दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज बीड जिल्हा न्यायालयात थोड्याच वेळात सुनावणी होते। मी सुनावणी ऐकायला जाणार नसून आरोपींना फाशी झाल्याचं पाहायचंय असं मोठं विधान धनंजय देशमुख यांनी केलंय। धनंजय देशमुख यांच्यासोबत बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी। धनंजय देशमुख सुद्धा आहेत। धनंजय देशमुख यांनी सुद्धा उज्ज्वल निकम आणि बाकी सगळ्या अधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे। धनभाऊ, काय नेमकं भेटीत झालेलं आहे उज्ज्वल निकम साहेबांसोबत? आज कोर्टामध्ये म्हणजे काय होणार आहे, सुरुवात कशी होणार आहे, तर आज सगळं जे चार्जशीट आहे, आज ते काय मागच्या तारखेला आरोपींना जी काही मागणी केलेली होती, जे काय त्यांना बंद लिफाफ्यामधले काही जबाब, त्याच्यानंतर जे काही इलेक्ट्रॉनिक जे काही व्हिडिओ वगैरे आहेत ते त्यांना देणार आहेत आणि खऱ्या अर्थानं आजपासून जे ही केस चालणार आहे त्याची सुरुवात म्हणजे आज सगळं चार्ज होणार आहे आणि इथून पुढे सगळी या गोष्टीची सुरुवात होणार आहे। काही तुम्ही विशेष टिप्पणी वगैरे केलेली आहे निकम साहेबांनी? त्यांना खऱ्या अर्थानं त्यांना खूप तज्ज्ञ माणसं आहेत, सगळे सीआयडीचे अधिकारी आहेत, एसआयटीचे तेली साहेब देखील आहेत आणि जागेवर